दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशफाक बळोरगी यांनी अक्कलकोट येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी बोलताना ते म्हणाले की माझ्या संदर्भामध्ये वर्तमानपत्रात अशी बातमी प्रसिद्ध झाली होती की मी काँग्रेस पक्षात राहायचं की नाही या संदर्भात द्विधा मनस्थितीत आहे अशी बातमी प्रसिद्ध झाली। मात्र याबाबत खुलासा करण्यासाठीच ही पत्रकार परिषद आयोजित केल्याचं ते म्हणाले। मी गेल्या 40 वर्षापासून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कैलासवासी लोकनेते सातलिंगप्पा म्हेत्रे, कैलासवासी माजी आमदार महादेव पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम केलंय। काँग्रेस पक्षानं मला मान सन्मान प्रतिष्ठा मिळवून दिली, हे विसरणं अशक्य आहे। त्यामुळे मी यापुढे सुद्धा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। भविष्यात काँग्रेस पक्ष मला जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन। माझ्या पक्षाच्या माध्यमातून अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी मी 24 तास उपलब्ध राहीन अशी ग्वाही देतो असं ते म्हणाले। कोणी कुठेही गेलं तरी मी काँग्रेसमध्येच आहे। आगामी सर्व निवडणुका काँग्रेसकडूनच लढणार असं देखील अशफाक बळोरगी यांनी स्पष्ट केलं। आपल्याला सगळ्याला माहित आहे अक्कलकोट तालुक्यात सध्या ज्या प्रकारे राजकारणाची ढवळाढवळ चालू आहे, या संदर्भात माझ्या संदर्भात काही चुकाच्या वार्ता अक्कलकोट तालुक्यात पसरवल्या जातात। याचा खुलासा म्हणा किंवा इथल्या आपल्याला भेटून माझं जे काही म्हणणं आहे, मनोगत आहे, ते या ठिकाणी मांडण्यासाठी मी उभा आहे। मी गेल्या 40 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो। आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब असतील, कैलासवासी सातलिंगप्पा म्हेत्रे साहेब असतील, कैलासवासी महादेव पाटील साहेब असतील, माजी आमदार सिद्धारामजी म्हेत्रे साहेब माजी मंत्री यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आजपर्यंत मी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी काम केलं आहे। पण म्हेत्रे साहेबांनी असा निर्णय का घेतला हे मला अजून समजलं नाही। ठीक आहे, त्यांच्या काही अडचणी असतील, माहीत नाही, पण मी यापुढं काँग्रेस पक्षातच राहून काँग्रेस पक्षाचं काम जोमानं करणार आहे आणि जे चांगले दिवस काँग्रेस पक्षाला आणण्याचा या ठिकाणी मी कसोशीनं प्रयत्न करणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या निवडणुका असो, जिल्हा परिषदेच्या असो, पंचायत समितीच्या असो, आम्ही निश्चितपणानं काँग्रेस पक्षाकडून या निवडणुका लढवून आम्ही निश्चितपणानं काँग्रेस पक्षाचा या तालुक्यात शहरात विजय प्राप्त करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू। मायबाप जनता आम्हाला निश्चितपणानं साथ देईल, कारण आम्ही जनतेशी जुडलेले लोक आहोत। पक्षाची वेळ काही वाईट आहे, मान्य आहे, सगळ्यांना चांगले वाईट दिवस येत असतात। बीजेपीचे पण 2 खासदार संपूर्ण देशात होते। आता आमचे आदरणीय नेते सुशीलकुमार शिंदे साहेब, देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, संसदेचे नेते, त्यांनी सुद्धा 2 लोकसभेच्या निवडणुका हरल्या का? साहेबांनी पक्ष सोडला का? चालतं, वेळ असती, कमी जास्त वाईट दिवस निघत असतंय, दिवस बुडत असतंय। निश्चितपणानं येणारा काळ हा काँग्रेस पक्षासाठी सूर्योदयाप्रमाणे असेल आणि काँग्रेस पक्ष हा आपले गेलेले दिवस पुन्हा प्राप्त करेल। यासाठी आम्हाला जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी माझ्या सहकाऱ्यांना, सर्व जाती धर्माच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित, सोशल इंजिनिअरिंगपेक्षा जास्त आम्ही सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन या ठिकाणी आम्ही काम करून पक्षाला चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। या पत्रकार परिषदेस अशफाक बळोरगी, सुनील खवळे, ताजुद्दीन मोगल, बाबू नागुरे, सैपन खान चोपदार, एजाज बळोरगी, फारुक बबरची, रफिक पठाण, बब्बू होडगी, मुस्तफा बोगो, समर्थ माटोळे आदी उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।